राज्य निवडणूक आयोग घेणार निवडणूक तयारीचा आढावा। महापालिका अधिकारी पोलीस बैठकीला उपस्थित राहणार। जिल्हा परिषद निवडणुकांचाही आढावा घेण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरती। धुळ्यात दुपारी 12 वाजता कालिका माता मंदिर परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार, तर जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन। नागपुरात फडणवीसांच्या 2 सभा होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेडमध्ये मेळावे घेणार। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार। मंत्री गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार। नवी मुंबईच्या ऐरोलीत शिंदेंची प्रचार सभा आणि रोड शो। नवी मुंबईमध्ये शिवसेना भाजप युती तुटल्यावर शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। वसई विरारमध्ये महायुती तरी भाजप शिवसेना 7 जागांवरती आमनेसामने। भाजपनं युती धर्म पाळला नसल्याचा शिवसेनेचा आरोप। उमेदवारी मागे न घेणाऱ्यांवरती भाजपनं कारवाई करावी, शिवसेनेची मागणी। नाशिकचे 2 माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक मुंबईकडे रवाना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। अशोक मुर्तडक हे शिवसेना पुरस्कृत, तर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। नाशिक महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात टशन। उच्चभ्रू लोकवस्ती असणाऱ्या प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार। नाशिककरांचं मेट्रोचे स्वप्न पूर्ण करण्याचं भाजपचं आश्वासन। पुण्यातील तांबटाळी इथं भाजप उमेदवार गणेश बिडकरांचा डोर टू डोअर प्रचार। महापालिका निवडणुकीमध्ये गणेश बिडकरांसोबत रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर यांचं आव्हान आहे। पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मधील मनसे उमेदवार अमृता भोकरेंचा अनोखा प्रचार। मतदारांना अभिमन्यू नावाचं पुस्तक वाटून प्रचार केला जातोय। भावी नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी आधी कंपनीमधून येणारा उग्र वास बंद करा। पिंपरी चिंचवडमधील निगडी, यमुनानगर आणि साईनाथ नगरमधील नागरिकांनी घराबाहेर लावले फलक। स्थानिक नागरिक मतदारावरती बहिष्कार घालण्याच्या तयारीत। कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 12 क मध्ये महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ बिघडला। काँग्रेस समोर महायुतीचा उमेदवार नाही, पुरस्कृतही अद्याप नाही। प्रभाग क्रमांक 12 ब मधून महायुतीचे दोन्ही उमेदवार इच्छुक असल्यामुळे क मधून दोघांनी माघार घेतली आहे। कुलाब्यातल्या 3 वॉर्डातली निवडणूक रद्द करा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। कुलाब्यामध्ये निवडणूक झाली तर लोकशाहीला अर्थच नाही, चव्हाणांचा दावा। कुलाब्यातल्या 3 वॉर्डांमध्ये राहुल नार्वेकरांचे नातेवाईक उमेदवार आहेत। एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आज सोलापूर दौऱ्यावरती। ओवेसींच्या सभेच्या जाहिरातीत पक्ष सोडलेल्या नेत्याचे फोटो। एमआयएमला राजीनामा दिलेल्या फारुख शाब्दी यांचा जाहिरातीमध्ये फोटो आहे। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये मसाला दुधाचा गाडा असणाऱ्या तरुणाला भाजपकडून उमेदवारी। प्रभाग क्रमांक 16 मध्ये गजू बन्ने नावाचा तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय। आमदार एकनाथ खडसे अखेर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय। मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्याच्याच दिवशी खडसेंची प्रचारात एंट्री। इच्छादेवी मंदिरामध्ये खडसेंच्या हस्ते नारळ फोडून मवियाच्या प्रचाराचा शुभारंभ। गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकरांचा घरोघरी जाऊन प्रचार। जळगावातील राईसोनी नगरातील महादेव मंदिरामध्ये नारळ आणि महाआरती करून प्रचाराचा शुभारंभ। प्रफुल्ल देवकर महायुतीचे उमेदवार आहेत। प्रणिता शिंदे या भाजप प्रवेशासाठी कोणाला आणि कुठे भेटल्या हे सर्व सोलापूरमध्ये माहिती आहे। अकोल्यातील सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकरांनी पुन्हा डिवचले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।